स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कंत्राटी कामगारांनी दिले मनपा आयुक्तांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन। धुळे महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील 130 कंत्राटी कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर कमी असल्याचे कारण देत ठेकेदार दररोज घरी पाठवत असून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। हे कर्मचारी अनेक वर्षापासून महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागात सेवा देत आहेत, मात्र काही दिवसांपासून ठेकेदारांनी ट्रॅक्टर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रकार सुरू ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला असून अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। त्याकरिता मनपा आयुक्तांनी हा विषय मार्गी लावावा अशी मागणीचे निवेदन आज कंत्राटी कामगारांच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले। आज धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी जे ट्रॅक्टरवर काम करत आहे, 4 दिवसापासून ट्रॅक्टर नाही, ते दररोज कामावर जायचं, परंतु ट्रॅक्टर नाही म्हणून सर्वांना कामावर घ्यायचं नाही, असं 2-3 दिवस ओलांडले। म्हणजे पहिला दिवस एकच ट्रॅक्टर होती, दुसरे दिवस 2 झाला, आज 70 लोकांना कामावर घेतलेलं आहे। 130 कामगार दररोज जातात तिकडे, ते ट्रॅक्टर नाही म्हणून ते कामावर घेत नाही। ट्रॅक्टर नाही म्हणजे आरोग्याचं जे आहे या लोकांचं धुळ्यामध्ये राहणारे हा धोकादायक आहे। हा आरोग्य विभाग फार महत्त्वाचा हा एक विभाग आहे, असं होऊ नये म्हणून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त मॅडमला बोललो। हा आरोग्य विभागाचा आहे, हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। त्यांचा फेब्रुवारीचा पगारसुद्धा झालेला नाही, ते मग काय बोलत होती। आम्ही बोललो सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, कुठलंही कॉन्ट्रॅक्टर असेल, कामगार ते तुम्हाला भरावं लागेल, ते कायदा आणि ते नियम आहे। ते म्हणे मी ताबडतोब हस्तक्षेप करून फेब्रुवारीचे पैसे काढतो आणि आम्ही त्यांना विनंती केली की कोणी असेल येणारे जाणारे ते कॉन्ट्रॅक्टरचे तुम्हीसुद्धा 2 शब्द टाका आणि आरोग्य विभाग जे आहे धुळेकरांना हे आपण जे काय देत आहात ते थांबवू नये, हे तुम्ही थोडंफार लक्ष घालावं। ते म्हणे आम्ही करून घेऊ म्हणे।